महानगरपालिकेतील भाजप शिंदे युती तुटणार हे निश्चित आहे का? ही माहिती येथून उपलब्ध आहे. कल्याण डोंबिवली डीएमसी निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिंदे गटात तणाव वाढला आहे. कमळ उमेदवारांचा आग्रह धरून रवींद्र चव्हाण यांनी युती तुटण्याचे संकेत दिले. महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात भाजप आणि एकनाथ शिंदे गटात तीव्र संघर्ष दिसून येत आहे. राज्यभरात पक्षाचे कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांच्या कथित शिकारीवरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तणाव वाढला आहे. दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना भाजप युती तुटण्याची स्पष्ट चिन्हे आता दिसत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबत संकेत दिले आहेत. ते रविवारी डोंबिवली येथे एका कार्यक्रमात बोलत होते. यादरम्यान त्यांनी आगामी केडीएमसी निवडणुका भाजप स्वतःच्या ताकदीवर लढवेल असे संकेत दिले. रवींद्र चव्हाण यांनी थेट असे म्हटले नाही की भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपासून वेगळे निवडणूक लढवेल, परंतु त्यांच्या बोलण्याचा सूर खूप काही सांगून गेला. ते म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला मतदान करा. यावेळी माझी फक्त एकच विनंती आहे, कमळ चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला मतदान करा. काम योग्यरित्या पूर्ण करण्यासाठी कमळ चिन्ह असलेला उमेदवार निवडा. जर भाजप केंद्र आणि राज्य पातळीप्रमाणे महापालिकेत सत्तेत आला तर अनेक कामे अधिक सहजपणे पूर्ण होतील. रवींद्र चव्हाण यांचे महायुतीऐवजी कमळाचे उमेदवार निवडा हे विधान राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. रविवारी रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतील अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन केले. रवींद्र चव्हाण म्हणाले, माझा नेहमीच असा विश्वास आहे की नगरसेवकाचे काम नगरसेवकाने करावे. विकास निधी देणे हे माझे काम आहे, परंतु उर्वरित काम नगरसेवकांनी करावे. काही नगरसेवकांनी हे केलेले नाही. पण अडचणी काय होत्या हे